नमस्कार, कुकिंग विथ निशिगंधामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सो आज बनवला आहे स्प्राउट विथ कटोरी स्नॅक्स. तर हे स्नॅक्स कसं बनवायचं आहे यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर चला पाहूया. व्हिडिओला सुरुवात करूया. सो लेट्स कटोरीसाठी आपण अगोदर पीठ मळून घेऊया. तर मैदा घेतला आहे मी 1 वाटी, चाळून घेतला आहे आणि हे पाव वाटी तांदळाचं पीठ आहे. आपले जे कटोरी जे आहे ती छान अशी कुरकुरीत होते यामुळे. तर ओवा जो आहे तो टाकूया असा क्रश करून. तर मीठ टाकून घेऊया चवीनुसार आणि थोडं 1-2 चमचे मी कोमट करून तेल घेतलेलं आहे ते टाकून घेऊया. तर चमच्याने आपण हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. आता हाताने हे सगळं तेल जे आहे ते चोळून घ्यायचं आहे, म्हणजे आपली जी कटोरी जी आहे ती छान अशी खुसखुशीत होते आणि खायलाही छान लागते. तर आपण तेल छान असं चोळून घेतलं आहे पिठाला. हे पहा किती छान मुठवळली जाते. तर आपण ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊया. थोडं थोडं पाणी करत ह्याच्यात आपल्याला घट्ट असा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर हे पहा या प्रकारे हे घट्ट गोळा आता मळून घेतला आहे. आता ह्याला आपण एक 10 ते 15 मिनिट रेस्ट करू द्यायचे आहे. तोपर्यंत आपण दुसरे साहित्य पाहण्यासाठी आपण साहित्य बघूया. तर मी हे मोड आलेले कडधान्य घेतलेले आहेत. मूग येथे ह्याला मोड आणून घेतलेले आहेत आणि हे हरभरे आहेत, ह्याला पण मोड आलेले आहेत. हे पहा. आणि हे मटकी आहे, हे बघा मटकी आणि हुलगे ह्याला सुद्धा मी मोड आणून घेतलेले आहेत. तर इतर साहित्य पाहूया. तर मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या हे क्रश करून घेतलं आहे मिक्स करून. एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर आहे आणि कढीपत्ता आहे. तर आता आपण फोडणी देऊन घेऊया. तर मी कढई ठेवली आहे गॅसवरती. आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. तर तुम्ही ह्या पद्धतीने ही रेसिपी नक्की करा, कारण लहान मुलं जे आहेत ते कडधान्य खात नाहीत. तर वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही जर करून दिले तर नक्की खातील. कडधान्य हे आपल्या शरीरासाठी खूप पोषक आहे, त्यामुळे हे नक्की करून द्या. तर आता जिरे टाकूया आपण 1 चमचा. तेल गरम झालेलं आहे. मोहरी टाकूया 1 चमचा. मोहरीला चांगलं तडतडू द्यायचं आहे. तर मोहरी तडतडती आपली. तर आता आपण इतर साहित्य टाकून घेऊया. कांदा, कढीपत्ता. तर आपण मीठ टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. थोडंसं मीठ टाकल्यामुळे जो कांदा आहे तो पटकन लालसर होतो. कांदा हा थोडासा लालसर झालेला आहे. आता आपण मिरची टाकून घेऊया. ते आपण छान असं परतून घेऊया. मिरची छान आपली परतली आहे. तर आता आपण कडधान्य टाकून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी दुसरेही कडधान्य टाकू शकता. जसे की चवळी आहे, चवळी विसरले टाकायची भिजत. तुम्ही चवळी ह्याच्यामध्ये टाकू शकता, वाटाणे टाकू शकता. तर कोथिंबीर टाकूया. हळद थोडीशी, थोडंसं मीठ टाकायचं. अगदी थोडं अगोदर आपण टाकलेलं आहे थोडं मीठ. आणि ह्याच्यामध्ये आपण आता 1-2 पाव चमचे चाट मसाला टाकूया. या चाट मसाल्यामुळे हे उसळ फार छान चव लागते आणि मुलं आवडीने खातील. तर थोडं पाणी टाकूया आपण. ते जे हरभरे जे आहेत ते चांगले असे मऊसर शिजले गेले पाहिजे. आणि स्लो फ्लेमवर आपण हे आता शिजवून घेऊया झाकण ठेवून 1-10 मिनिट. तर आता आपण कटोरीसाठी पुरी लाटून घेऊया 1-10 मिनिटानंतर. तर पुरी जी आहे ती मीडियम लाटून घ्यायची आहे. फार पातळही नाही आणि फार जाडही नाही. तर या साईडचे आपण
पुरी लाटून घेतली आहे. आणखीन आपण पुऱ्या 1-2 लाटून घेऊया आणखीन. तर आपण ह्या सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून घेतलेल्या आहेत आणि ह्या वाट्या घेतल्यात. अशा एक अशी घेतली आहे आणि एक अशी घेतली. तर आपण आता ही कटोरी बनवायची ह्याची. तर ही जी पुरी जी आहे हे असं घ्यायचं आहे. आपण आधी ह्या कटोरीला तेल लावून घेऊया. तर आपण सर्व हे वाटीला जे आहे तेल लावलं आणि आता ही वाटी ही अशी ह्या पुरीवर ठेवायची आहे आणि ह्याला असं चिटकून घ्यायची आहे. ही अशी या पद्धतीने अशा पद्धतीने मी ही पुरी जी आहे ती वाटीला अशी चिटकवली आहे. आता आपण ही जी वाटी सहित ही जी पुरी जी आहे तर आपण ही तळवून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. आता हे आपण टाकूया. स्लो फ्लेमवर हे तळून घ्यायचं आहे आपल्याला. तर आपली ही पुरी जी आहे वाटी बघा ही कटोरी अशी झालेली आहे. तर आपण हे आता ही वाटी जी आहे त्यात असं काढून घेणार आहोत सावकाश. तर आता हे मी पालती केली आहे आणि आदला ही कटोरी काढून घेत आहे आणि ही वाटी काढून घेत आहे मी. त्याला छान असं तळू द्यायचं. मग आणि पालतं केल्यावर जी वाटी आहे ती आपोआप बाजूला होते. हे पहा. आणि ह्याच्यामध्ये आपण असं तळून घेऊया ही छान अशी कुरकुरीत. तुम्ही पाहू शकता ही कटोरी छान अशी मधून बाहेरून जी आहे छान अशी खरपूस ही तळून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने आपण इतरही कटोऱ्या ह्या तळून घेऊ झाल्या आहेत. पहा बनवून ही उसळही झाली आहे. तर ही केलेली उसळ आपण ह्याच्यामध्ये भरून जेव्हा तुम्हाला खायचं आहे तेव्हाच हे सर्व करायचं आहे. नाहीतर आपण जी कटोरी तळवली आहे ती नरम होईल. आणि ह्याच्यावर बारीक शेव, ह्याच्यावर डाळिंब, दुसरी कटोरी आपण सर्व करून घेऊया. सो रेडी आहे आपलं स्नॅक्स कटोरी स्पाउट विथ कटोरी स्नॅक्स. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया असेच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.